पंचायत संदर्भातील समित्या केंद्र सरकारच्या समित्या बलवंतराय समिती, बलवंतराय मेहता समिती. 1952ला समुदाय विकास कार्यक्रम सुरू झाला. 1953ला राष्ट्रीय विस्तार सेवा योजना सुरू झाली. 1953ला या दोन्ही योजनांच्या अपयशाची कारणे शोधण्यासाठी मेहता समितीची स्थापना करण्यात आली. 16 जानेवारी 1997ला बळवंतराय मेहता गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री सदस्य ठाकूर फुलसिंग बीजीराव डीपी सिंग हे सदस्य होते. उद्देश समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा योजना यांचे मूल्यमापन करणं. अहवाल 27 नोव्हेंबर 1957 आणि स्वीकृती जानेवारी 1958ला स्वीकृती दिली. नंतर प्रमुख शिफारसी लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे. त्रिस्तरीय ग्राम प्रशासन व्यवस्था निर्माण करावी. नंतर या व्यवस्थेला पंचायत राज नाव द्यावं. पंडित नेहरूंनी हे नाव दिलं होतं. गाव पातळीवरती ग्रामपंचायत स्थापन करावी. विकास गट पातळीवरती पंचायत समिती स्थापन करावी. जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद स्थापन करावी. जिल्हा परिषद ही सल्लागार स्वरूपाची संस्था असावी. अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे तीनही स्तरावरती एकमेकांना जोडण्यात यावे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा. झेडपी व पंचायत समिती सदस्यांची निवड अप्रत्यक्षपणे करण्यात यावी. नंतर सहकारी संस्थांच्या सभासदांना जिल्हा परिषदेवरती अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने निवडावे. झेडपी पदे लोकसभा आणि विधानसभा सदस्यांना सदस्यत्व द्यावं. पंचायत समितीच्या विकास कार्यात समन्वय कार्य झेडपीने करण्यात यावे. पंचायत समितीच्या अंदाजपत्रकास झेडपीने मंजुरी द्यावी. झेडपी व ग्रामपंचायत यांच्यामध्ये पंचायत समिती स्थापन करण्यात यावी. पंचायत समितीने राज्य सरकारच्या प्रतिनिधीमधून काम करावे. पंचायत समितीला विविध कर आकारणी अनुदानापासून उत्पन्न मिळतं. ग्रामपंचायत सदस्यांची निवड प्रत्यक्ष जनतेकडून व्हावी. महसूल वसुलीचा अधिकार असावा. नंतर उत्पन्नाचा वाटा ग्रामपंचायतीला देण्यात यावा. ग्रामपंचायतीचा सचिव ग्रामसेवक असावा. पंचायत समितीचे गठन ग्रामपंचायतद्वारे अप्रत्यक्ष पद्धतीने करावं. नंतर ग्रामपंचायतीचं गठन प्रौढ व प्रत्यक्ष मतदानाद्वारे करण्यात यावं. 2 स्त्री सभासद असावे. SC/ST मधील प्रत्येकी एक सदस्य असावा. ग्रामपंचायतमध्ये स्वीकृती करावे. कर चुकव्यांना ग्रामपंचायतमध्ये मतदानाचा हक्क नसावा. 2 अधिक ग्रामपंचायतीचे मिळून न्यायपंचायती स्थापन करावी. 2 किंवा अधिक ग्रामपंचायतीची मिळून न्यायपंचायत स्थापन करावी. नंतर स्थानिक स्वशासन हा विषय राज्यसूचीतील असल्याने अहवालाची अंमलबजावणीचं राज्याच्या इच्छेवरती अवलंबून होती. त्यामुळे राज्यांनी समितीच्या शिफारसी आपापल्या सोयीनुसार स्वीकारल्या. पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य राजस्थान हे 1 मे 1959ला. उद्घाटन 2 ऑक्टोबर 1959ला. उद्घाटन उद्घाटन केलं. नंतर त्रिस्तरीय ग्रामपंचायत रचना स्वीकारणारे राज्य नंतर हे राजस्थान, आंध्र प्रदेश, आसाम, तमिळनाडू, कर्नाटक, ओडिशा, पंजाब, यूपी. नंतर महाराष्ट्र, वेस्ट बेंगाल. रात कापू वेस्ट बेंगाल. 1 नंबरला राजस्थान. नंतर आंध्र, आसाम, तमिळनाडू. नंतर व्ही.टी. कृष्णम्माचारी समिती. 1960ला नियोजन आयोगाने ही समिती स्थापन केली होती. अध्यक्ष व्ही.टी. कृष्णमाचारी. अहवाल 1962ला दिला. त्रिस्तरीय पंचायत राज तीव्र गतीने स्थापन करावे. प्रत्येक गावाचा विकास आराखडा असावा. गावातील जनतेच्या गरजांना प्राधान्य द्यावं आणि विकास गट हा नियोजनाचा घटक मानावा. नंतर तकतमल जैन 28 फेब्रुवारी 1967ला स्थापन झाली होती. तकतमल जैन 1967ला. कृष्णम्माचारी 1960ला. स्थापना 1966ला झाली होती. तकतमल जैन 1966ची समिती आहे. सदस्य R.N. चोप्रा होते. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात. तकतमल जैन समिती 28 फेब्रुवारी 1967ला अहवाल दिला. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात. वित्त आयोगाच्या धर्तीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोग कार्यरत करावा. पंचायत राज संस्थांना पंचायत राज फायनान्स कॉर्पोरेशन स्थापन करावं. कोण म्हणलं होतं? तकतमल जैन समिती काय म्हणली होती? पंचायत राज फायनान्स कॉर्पोरेशन स्थापन करावा. नंतर अशोक मेहता समितीने राष्ट्रीय पातळीवरती मूल्यमापन समिती नाव होतं. राष्ट्रीय पातळीवरील मूल्यमापन समिती हे नाव होतं. देशातील दुर्बल होणाऱ्या पंचायत राज संस्थांना सामर्थ्यवान करणं,
12 डिसेंबर 1977ला स्थापन. 12 डिसेंबर 1977ला स्थापन झालेली आहे. जनता पक्षाच्या सरकारकडून स्थापन झालेली आहे. अध्यक्ष अशोक मेहता हे होते. एकूण सदस्य 14 होते. सचिव S.K. राव होते. अहवाल 1978ला दिला. एकूण 132 शिफारसी केल्या होत्या. यांनी काय सांगितलं बघा, द्विस्तरीय पंचायत राज निर्माण करावं सांगितलं. द्विस्तरीय पंचायत राज निर्माण करावं हे सांगितलं. मंडळ पंचायती स्थापन कराव्यात असं म्हटलं होतं. मंडळ पंचायती स्थापन कराव्या 15 ते 20 हजार असलेल्या गावासाठी. जिल्हा पातळीवरती नियोजनाची जबाबदारी झेडपीकडे असावी. पंचायत राज संस्थांना कर बसवण्याचा अधिकार असावा. पंचायत राज निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचा सहभाग असावा. राज्य मंत्रिमंडळ एका पंचायत राज मंत्री असावा. राज्य मंत्रिमंडळात एक पंचायत राज मंत्री असावा. SC/ST यांना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा असाव्यात. ग्रामस्तरावरती ग्रामपंचायतपासून न्यायपंचायत स्वतंत्र वेगळी असावी. ग्रामपंचायतीपासून न्यायपंचायत वेगळी असावी. पंचायत राज संस्था विसर्जित केल्यापासून 6 महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्या. राज्य सरकारने पंचायत राज संस्था विसर्जित करून स्वतःकडे अधिकार घेऊ नयेत. पंचायत राज संस्थांना घटनात्मक मान्यता द्यावी. 1980मध्ये 1980मध्ये केंद्रात सत्तांतर कार्यकाल संपण्यापूर्वी जनता सरकार कोसळले. इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. अशोक मेहता समितीने शिफारस स्वीकृत केली. कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्र पंचायत राजच्या पुनरुज्जीवनासाठी उपाययोजना केल्या. नंतर हे हनुमंतराव समिती 1984. जिल्हा नियोजनाबाबत अभ्यास करणं. स्थानिक पातळीवरती विकेंद्रित नियोजन असावे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र जिल्हा नियोजन संस्था असावी. विकेंद्रित नियोजनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असावी. जिल्हा स्तरावरती सर्व नियोजन प्रकल्पांमध्ये जिल्हाधिकाऱ्याने समन्वय असावे. जिल्हाधिकाऱ्याला अधिक महत्त्व दिले जावे. जिल्हाधिकाऱ्याला अधिक महत्त्व जावं कोण म्हणलं होतं? हनुमंतराव समिती. नंतर GV.K. राव समिती 25 मार्च 1985ला GV.K. राव समिती आली. अध्यक्ष GV.K. राव. अहवाल 1985ला. मुख्य विषय ग्रामीण विकास व दारिद्र्य निर्मूलन. मुख्य विषय काय आहे? ग्रामीण विकास व दारिद्र्य निर्मूलन. समितीने अनेक राज्यातील अभ्यास गटांनी केलेल्या शिफारशींचा आढावा घेऊन आपला अहवाल सादर केला. जिल्हास्तरीयवरती झेडपीला मध्यवर्ती स्थान असावं असं कोण म्हणलं होतं? GV.K. राव. नंतर विकास कार्यक्रमाची व्यवस्थापनाची जबाबदारी झेडपीला द्यावी. नंतर नियोजन विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा हा पायाभूत घटक मानण्यात यावा. जिल्हा पातळीवरती जिल्हा विकास आयुक्त पद निर्माण करावे. झेडपीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असावा. जिल्हा विकास आयुक्त पद निर्माण करावं कोण म्हणलं होतं? जिल्हा विकास GV.K. राव समिती. नंतर राज्यस्तरावरती मुख्य सचिव दर्जाचा विकास आयुक्त असावा. गट विकास अधिकाऱ्यास सहाय्यक आयुक्त संबोधले जावा. त्यांचा दर्जा विभागीय अधिकाऱ्यांप्रमाणे असावा. दारिद्र्य निर्मूलनासाठी पंचायत राज प्रभावी माध्यम आहे. नंतर LM सिंघवी समिती PM राजीव गांधी यांच्या पंचायत राजला बळकटीकरण देण्यासाठी स्थापन केलेली समिती आहे LM सिंघवी. ती 1986ला ही समिती स्थापन केली. 27 नोव्हेंबरला स्थापन झाली ती 1986ला. लक्ष्मीवाल सिंघवी. नंतर 1986लाच अहवाल दिला. पंचायत राज संस्थांना घटनात्मक स्थान व संरक्षण द्यावं. पंचायत राज नियमित व निवडणुकांसाठी संविधानिक तरतूद करण्यात यावी. पंचायत राज संस्थांना घटनात्मक स्थान द्यावं. घटनात्मक LM सिंघवी म्हटलेले आहेत. LM सिंघवी घटनात्मक स्थान द्यावं असं म्हटलेलं आहे. घटनात्मक स्थान व संरक्षण द्यावं असं म्हटलं होतं. नंतर आणि अशोक मेहता समितीत ह्या पंचायत राजला घटनात्मक स्थान द्यावं असं म्हटलं होतं. नंतर पंचायत राज ग्रामपंचायतची स्थापना करून जास्तीत जास्त अधिकार द्यावे. नंतर पंचायत राज निवडणुकांमध्ये वादविवाद सोडवण्यासाठी प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्याची स्थापना करावी. ग्रामपंचायतना आर्थिक उत्पन्नाची साधने उपलब्ध करून द्यावीत. खेड्यांच्या गटासाठी न्यायपंचायत स्थापन करावी. नंतर PK थंगन समिती 1988. PK थंगन जिल्हा नियोजनासाठी जिल्ह्यात राजकीय व प्रशासकीय संरचना निर्माण करणं, पंचायत राज संस्थांची पुनर्रचना करणं, पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणे असं कोण म्हणत होतं? थंगन 1988. पंचायत राजच्या निवडणुका नियमितच होण्यासाठी तरतूद करावी. जिल्हा नियोजनासाठी झेडपीची एकमेव संस्था असावी. जिल्हाधिकारी हेच झेडपीचे CEO असावेत.
जिल्हा नियोजन व समन्वय समितीची स्थापना करावी असं थंगण म्हणला होता. नियोजन मंत्री आणि जेडपी अध्यक्ष. नंतर बघा गाडगीळ समिती 1988ला स्थापन झालेली गाडगीळ समिती स्थापनेचा उद्देश पंचायत राज संस्था सर्वाधिक प्रभावी कशा होतील या प्रश्नावरती विचार करण्यासाठी आहे. कोणी स्थापन केली? काँग्रेस पक्षाने. VN गाडगीळ अध्यक्ष होते. धोरण व कार्यक्रम समिती म्हणून गाडगीळ समिती स्थापन केली. त्रिस्तरीय व्यवस्था ग्राम प्रभाग जिल्हा पंचायत याच्या पंचायत राजची त्रिस्तरीय रचना असावी. कार्यकाळ पंचायत राज संस्थांना 5 वर्षाचा कार्यकाळ असावा. पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला पाहिजे. प्रत्यक्ष निवड पंचायत राजच्या 3 स्तरावरील सदस्य प्रत्यक्ष थेट मतदान पद्धतीने निवडले जावेत. आरक्षण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षण असावं. पंचायत राजच्या संस्थांना कर व शुल्क आकारण्याचे संकलन करण्याचे वाटपाचे अधिकार देण्यात यावे. पंचायतींना निधी देण्यासाठी राज्य वित्त आयोग स्थापन करावा. पंचायतीच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करावी. विषयांची सूची पंचायत राज संस्थांवरती सामाजिक व आर्थिक विकासाच्या योजना आखण्याची त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपवावी. यासाठी राज्यघटनेमध्ये विषय सूची द्यावी. नंतर बलवंतराय मेहता समिती शिफारसीनुसार 1 मे 1959 रोजी राजस्थान राज्याने पंचायत राज व्यवस्था स्वीकारली. 1 मे 1960ला बलवंतराय मेहतानुसार 2 ऑक्टोबर 1959 रोजी नागौर जिल्ह्यात नेहरूंच्या हस्ते उद्घाटन केलं. दुसरे त्रिस्तरीय पंचायत राज 11 ऑक्टोबर 1959ला आंध्र प्रदेशमध्ये पंडित नेहरूंच्या हस्ते करण्यात आले. अशोक मेहता समितीच्या शिफारसीनुसार पहिली द्विस्तरीय व्यवस्था 1984मध्ये कर्नाटकात अस्तित्वात आली. पहिली कर्नाटक आंध्र पश्चिम बंगालमध्ये 73व्या घटनादुरुस्तीनुसार पहिली पंचायत राज 1993 साली मध्य प्रदेशात अस्तित्वात आले. कुठं अस्तित्वात आले? तर मध्य प्रदेशात अस्तित्वात आले. नंतर महाराष्ट्रातील पंचायत राज संस्थांचा विकास. महाराष्ट्रात 1920मध्ये मुंबई ग्रामपंचायत कायदा या कायद्यानुसार कायद्यानुसार प्रौढ पुरुषांना मतदानाचा अधिकार देण्यात आला, पण महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. 1920ला मुंबई ग्रामपंचायत कायदा 1933. हॅच समिती 1925ने केलेल्या शिफारशीच्या आधारावरती कायदा केला. या कायद्याने 1934 पासून प्रांतात महिलांना अधिकार दिला. 1934 पासून विदर्भ पंचायत कायदा 1946. हैदराबाद ग्रामपंचायत कायदा 1956. या कायद्याने सर्वप्रथम SC/ST यांच्याकरिता राखीव जागांची तरतूद केली. हैदराबाद कायदा 1956. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958. मुंबई ग्रामपंचायतीची स्थापना 1 जून 1959 पासून हा कायदा अंमलात आला. सन 2012मध्ये या कायद्याचे नाव बदलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 असे करण्यात आलं. वसंतराव नाईक समितीच्या 1960च्या शिफारशींच्या आधारावरती महाराष्ट्रामध्ये 1 मे 1962ला त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली. 1 मे 1962ला महाराष्ट्र जिल्हा व ग्रामपंचायत अधिनियम 1961 नुसार 1 मे 1962 पासून जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थापन झाल्या. त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे 9वे राज्य होतं. पहिलं राजस्थान 2 ऑक्टोबर 1959ला नागौर ग्रामपंचायत. नंतर महाराष्ट्रातील पंचायत राज वसंतराव नाईक समिती. महाराष्ट्रातील पंचायत राज वसंतराव नाईक समिती 27 जानेवारी 1960ला स्थापन. वसंतराव नाईक महसूल मंत्री होतं. भागवतराव गाडे ग्रामविकास मंत्री. बाळासाहेब देसाई शिक्षण मंत्री. मधुकरराव यार्दी दिनकरराव सनदी अधिकारी होते. SP मोहिते सनदी अधिकारीच होता. PG साळवी समितीचा सचिव होता. 15 मार्च 1961ला अहवाल दिला. 15 मार्च 1961ला काय दिला? अहवाल दिला. अहवालाचे नाव लोकशाही विकेंद्रीकरण समितीचा अहवाल. शिफारसी त्रिस्तरीय पंचायत राजचा स्वीकार करावा. गाव पातळीवरती ग्रामपंचायत, विकास गटावरती पंचायत समिती, जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद स्थापन करावी. पंचायतीचे सदस्य प्रौढ गुप्त मतदानाने निवडले जावे. त्रिस्तरीय व्यवस्थेत ZP सर्वात महत्त्वाची संस्था आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 ZP असावी. कमीत कमी 40 व जास्तीत जास्त 60 संख्या असावी. 25 ते 30 हजार लोकसंख्येमधून 1 सदस्य निवडला जावा. सभासदांची निवड प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदानाने करण्यात यावी. MP MLA प्रतिनिधित्व नसावे. ZPमध्ये SC/ST महिला प्रवर्गाचा एकही सदस्य निवडून आला नाही तर 1 सदस्य स्वीकृत करावा. ZPच्या अंतर्गत कारभारात जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करू नये. मुख्य प्रशासक IAS अधिकारी असावा. क्षेत्रातील कर
महसुलाचा 70% वाटा झेडपीला देण्यात यावा. क्षेत्रातील कर महसुलाचा वाटा 70% वाटा झेडपीला देण्यात यावा. प्लॅनिंग कमिशन संबंधी शिफारसी. प्रत्येक विकास गटासाठी एक पंचायत समिती असावी. झेडपी ग्रामपंचायत यांच्यातील दुवा म्हणून पंचायत समिती काम करेल. BDO PC चा प्रशासकीय प्रमुख असेल. PC सदस्य पंचायत समितीचे सदस्य आपल्यातून एकाचे सभापती व उपसभापती म्हणून निवड करतील. ग्रामपंचायतीच्या बाबत नोकर भरतीसाठी जिल्हा परिषद जिल्हा निवड समिती स्थापन करावी. महसूल विषयक जबाबदारी ग्रामपंचायतकडे सोपवावी. ग्रामपंचायतीच्या स्थापनेसाठी निकष किमान 1000 लोकसंख्या असावी. 20,000 लोकसंख्या असलेल्या गावाकरता ग्रामपंचायत स्थापन करावी. 20,000 लोकसंख्या असलेल्या गावाकरता पण ग्रामपंचायत स्थापन करता येते. महसूल विभागणी. झेडपीचा 70%, ग्रामपंचायतीचा 30% वाटा मिळतो. ग्रामपंचायतीला स्वतःच्या उत्पन्नातील 30% वाटा आणि झेडपीकडून 70% वाटा मिळतो. नंतर विभागीय स्तरावरील सल्लागार समिती स्थापन करावी. अध्यक्ष विभागीय आयुक्त असावा. झेडपींना कर्जपुरवठा करण्यासाठी स्थानिक वित्तीय मंडळ स्थापन करावी. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था. वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीवर आधारित 1 मे 1962ला त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुरू झाली. महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मंजूर केला. यानुसार 1 मे 1962ला पंचायत समितीची स्थापना. महाराष्ट्रात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार पंचायत स्थापन. 2012 नावात बदल करून ग्रामपंचायत अधिनियम 1958 करण्यात आला. नंतर लना बोंगीरवार समिती. बोंगीरवार समिती 2 एप्रिल 1970ला स्थापन. लना बोंगीरवार सचिव मंडलेकर. 25 सप्टेंबर 1971ला अहवाल. 11 सदस्य. समितीची ओळख. पंचायत राज पुनर्विलोकन व मूल्यमापन समिती. पंचायत राज पुनर्विलोकन व मूल्यमापन समिती. वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनंतर महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी बोंगीरवार समितीची नियुक्ती करण्यात आली. समितीच्या शिफारसी. सामुदायिक विकास योजना यशस्वीरित्या राबवण्यासाठी झेडपी व पंचायत समितीला जास्त अधिकार द्यावे. पंचायत राज व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी दुर्बल घटकांना समाविष्ट करून त्यांच्यावरती लक्ष केंद्रित करावे. राज्य शासनाने कृषी उद्योग निगमाची स्थापना करावी. स्थापना करावी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पद निर्माण करावे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पद निर्माण करावे. झेडपीमध्ये पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीची स्थापना करावी. झेडपीमध्ये पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती स्थापन करावी. सहकार विषय झेडपीकडून राज्य शासनाकडे हस्तांतरित करावा. नंतर आश्रमशाळा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित कराव्या. नंतर जिल्हा परिषद मुख्य कार्याधिकारी जिल्हा परिषदेचा सचिव नियुक्त करावे. प्रत्येक 3 वर्षांनी बदली. पंचायत समितीच्या अवकाश वर्गीकरण करावे. पंचायत समितीची स्थापना करावी. अध्यक्ष हा पंचायत समितीचा उपसभापती असावा. सरपंच समिती स्थापन करावी. याचा अध्यक्ष पंचायत समितीचा उपसभापती असेल. एकूण सदस्य 15 असतील. झेडपीच्या लना बोंगीरवार झेडपीच्या एका मतदारसंघाचे 2 तुकडे करून प्रत्येकी सदस्यांचे निवड पंचायत समितीवरती करावी. 10,000पेक्षा जास्त लोकसंख्या ग्रामपंचायत नगरपरिषदेमध्ये रूपांतर करावे. न्यायपंचायती रद्द कराव्यात. रद्द. नंतर ग्रामसभेला वर्षातून किमान 2 बैठका घ्याव्यात. ग्रामसेवकाकडून किमान पात्रता पदवी असावी. सरपंचाला मानधन द्यावे. समितीचा मुख्य निष्कर्ष. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेत दोष नसून दोष अंमलबजावणीत आहे. समितीच्या बऱ्याच शिफारसी महाराष्ट्र सरकारने स्वीकारल्या. नंतर नवीन समित्यांची शिफारस. नियोजन व पुनर्विलोकन समिती. लोकप्रतिनिधींना झेडपी व पंचायत समितीवरती प्रतिनिधित्व देणे व समन्वय राखणे. नंतर ग्रामपंचायतीच्या कारभारावरती देखरेख ठेवणं. जिल्हा स्तरावरती जिल्हा नियोजन व विकास मंडळे स्थापन करणं जिल्हा स्तरावरती. आणि जिल्हा पातळीवरती दुग्ध विकास व पशुवैद्यकीय मदतीसाठी स्थापन करावी समिती. बाबूराव काळे समिती. 19 ऑक्टोबर 1980ला बाबूराव काळे ग्रामविकास मंत्री. 1981ला अहवाल दिला. झेडपीच्या अनुदानात वाढ करावी. ग्रामसेवकाकडे 2पेक्षा अधिक गावाचा कारभार नसावा. पंचायत राज पदाधिकाऱ्यांना मानधनात वाढ करावी. नंतर राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन योजना, कुष्ठरोग नियंत्रण योजना, क्षयरोग नियंत्रण योजना असावी. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम झेडपीकडे देण्यात यावा. स्थानिक उपकारात वाढ करण्याची परवानगी झेडपीला देण्यात यावी. स्थानिक लेखापरीक्षण रद्द करावे. समितीने केलेल्या शिफारसी शासनाच्या दप्तरी धूळ खात पडल्या. नंतर PB पाटील समिती.
प्राचार्य पी बी पाटील समिती 18 जून 1984ला स्थापन झाली. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेचे पुनर्विलोकन करणे व ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व संख्यात्मक अभ्यास करणं. अहवाल जून 1986ला दिला. महाराष्ट्रातील पंचायत राजचे पुनर्विलोकन समिती. लोकशाही विकेंद्रीकरणाची प्रक्रिया राबवण्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण जिल्हा तालुका ग्राम स्तरावरती करावं. स्थानिक स्वराज्य संस्था अधिकारात वाढ करण्यात यावी. प्रत्यक्ष जनते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारात वाढ करावी. प्रत्यक्ष जनतेचा सहभाग वाढवावा. लोकशाही विकेंद्रीकरण बरोबर आर्थिक विकेंद्रीकरण करावं. पंचायत राजच्या संस्थांचा व्यापक आर्थिक अधिकार द्यावेत. पंचायत राज संस्थांनी पुनर्रचना करण्यात यावी. ग्रामपंचायत 2000 लोकसंख्येकरिता, विकास गट 1 लाख लोकसंख्येकरिता तर जिल्हा परिषद 15 ते 20 लाख लोकसंख्येकरिता. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 व महाराष्ट्र ग्रामपंचायत व पंचायत समिती कायदा 1961 यांचं एकत्रीकरण करावं. जिल्हा नियोजन मंडळाचे नाव बदलून जिल्हा विकास व नियोजन मूल्यमापन मंडळ करावे. जिल्हा नियोजन मंडळाचं नाव बदलून जिल्हा विकास व नियोजन महामंडळ करावं. MP व MLA यांच्या जिल्हा नियोजन मंडळावरती सदस्यत्व घ्यावे. राज्यस्तरावरती स्वतंत्र निवडणूक यंत्रणेची स्थापना करावी. गाव पातळीवरती ग्रामसभा व ग्रामपंचायतीचे जास्त अधिकार द्यावे. महसुली कार्य ग्रामपंचायतीकडे सोपवावे. सरपंचाची निवड थेट जनतेतून करावी. असं कोण म्हटलं होतं तर PB पाटील म्हटले होते. वर्गीकरणानुसार मानधनाऐवजी वार्षिक भत्ता द्यावा. ग्रामपंचायतीचे वर्गीकरण अ-ब-क-ड असे करण्यात यावं. ZP कमीत कमी 40 ते जास्तीत जास्त 75 सदस्य असावं. स्टार करून लक्षात ठेवायचे. 40 ते 75 सदस्य ZPच्या निवडणुका वेळेवरती घेण्यात याव्या. निर्वाचित जागेवरती किमान 25% जागा 25 महिलांना असाव्यात. 25 जागा. SC ST महिला यांना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा असाव्यात. ZP कोणताही सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष पदावरती 10 वर्षापेक्षा अधिक काळ नसावा. ZPच्या कोणत्याही सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष पदावरती 10 वर्षापेक्षा जास्त काळ नसावा. नगर परिषदेचे ZPचे पदसिद्ध सहयोगी सदस्य असावेत. नगर परिषदेचे अध्यक्ष ZPचे पदसिद्ध सदस्य असावेत. ZPच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाल्यास असा ठराव पुन्हा 1 वर्षावरती आणता येण्यास बंधन असावे. ZPच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यावरती विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाल्यास 1 वर्ष बंधन असावे. PB पाटील समितीच्या शिफारसींचा प्रभाव. PB पाटील समितीच्या शिफारसींचा प्रभाव एल एम सिंघवींच्या यांच्यावरती कोणाचा होता? LM सिंघवीवरती प्रभाव होता. भूषण गगराणी समिती 1996. स्थापनेचा उद्देश ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय, आर्थिक, वैधानिक बाबींच्या संदर्भात अभ्यास करणं. शिफारसी ग्रामपंचायत स्थापनेबाबत निकषात बदल करणं. भूषण गगराणी समितीने कमीत कमी 2000 लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत स्थापन करावी अशी शिफारस केली. भूषण गगराणी समितीने कमीत कमी 2000 लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी अशी शिफारस केली. आदिवासी, वाडी, कोळी, डोंगराळ भाग पाटबंधारे प्रकल्पामुळे विस्थापितांसाठी 1000 लोकसंख्येसाठी असावी अशी शिफारस केली. पंचायत राज संबंधित घटनादुरुस्तीनंतर स्थापन करण्यात आलेल्या समित्या. घटनादुरुस्तीनंतर पंचायत राजकडे संस्थांकडे सोपवण्यात येणारे अधिकार, कार्य या संदर्भात कृती गटे. ललित मथुर 2001ला स्थापन, 2001ला अहवाल दिला. तृणमूल स्तरावरती नियोजन करण्याबाबतचा गट, तज्ज्ञ गट 2005 ते 2006ला अहवाल दिला. व्ही. रामचंद्रन. जिल्हा नियोजनाची मार्गदर्शक प्रणाली तयार करण्यासंदर्भात श्रीमती राजवंत संधू 2008ला. जिल्हा ग्रामीण विकास संस्था पुनर्रचना समिती 2010 ते 2012ला अहवाल दिला. व्ही. रामचंद्रनचे. सार्वजनिक वस्तू व सेवा कार्यक्षमतेत पुरवण्यासाठी पंचायतीचा फायदा करून घेण्यासाठी तज्ज्ञ समिती 2013ला समिती स्थापन आहे. मणिशंकर अय्यर अध्यक्ष. 3 स्तरावरती व स्वायत्त व जिल्हा परिषद रचना. 3 स्तरीय व स्वायत्त जिल्हा परिषद संस्था. आसाममध्ये त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीला अपवाद असणारे राज्य आसाम, त्रिपुरा, आसाम आणि त्रिपुरा. आसाममध्ये 4 आहे आणि त्रिपुरामध्ये बी 4 स्तरीय गणपंचायती, अंचलिक परिषद, जिल्हा परिषद, स्वायत्त जिल्हा परिषद, अंचलिक समिती आणि पंचायती आणि गणपंचायती. नंतर त्रिपुरा ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा पंचायती, स्वायत्त जिल्हा परिषद. ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा पंचायती व स्वायत्त जिल्हा परिषद त्रिपुरा. नंतर गोवामध्ये गोवा, मणिपूर, सिक्कीम. गोवा, मणिपूर, सिक्कीम, गोमसी द्विस्तरीय रचना आहे. गोवा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद. मणिपूर ग्रामपंचायत, जिल्हा पंचायत, स्वायत्त जिल्हा परिषद.
ग्रामपंचायत, जिल्हा पंचायत समिती, पंचायती, जिल्हा पंचायती. एकस्तरीय रचना नागालँडमध्येच आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये ग्राम परिषद, हलका पंचायत जम्मू काश्मीरमध्ये, हलका पंचायत जम्मू काश्मीरमध्ये, मिझोरममध्ये पण आहे ग्रामपरिषद, मेघालयमध्ये पण आहे किंवा स्वायत्त जिल्हा परिषद आहे. मग इथं काय आहे, नागालँड, मिझोरम, मेघालय, जम्मू, नागालँड, मिझोरम, मेघालय, जम्मू. पंचायतराज संबंधी अभ्यास गट. बलवंतराय मेहता समिती 1957ला आली. समुदाय विकास कार्यक्रम 1952 व राष्ट्रीय विस्तार सेवा योजना यांच्या कामकाजाचे परीक्षण करणं. लोकशाही विकेंद्रीकरणाची योजना म्हटलं जातं. VKR राव 1960. पंचायत सांख्यिकीच्या तर्कशुद्धतेची समिती VKR राव. MD मिश्रा 1961. पंचायती आणि सहकारी संस्थांबाबत कृती गट आहे ईश्वरत्न 1961. पंचायत राज प्रशासनासंबंधी अभ्यास गट आहे. नंतर GR राजगोपाल 1962ला न्याय पंचायती संबंधी आहे. RR दिवाकर 1963ला पंचायतराज चळवळीत ग्रामसभेचे स्थान बळकट करणं. नंतर M रामकृष्णय्या 1963 पंचायतराज संस्थांना अंदाजपत्रक व लेखा प्रणालीद्वारे अभ्यास गट आहे. K संतानम 1963 पंचायतराज अर्थविषयक अभ्यास गट 1965. पंचायतराज निवडणुका संबंधी समिती आहे RK खन्ना 1965. पंचायतराज संस्थांच्या लेखा परीक्षणासंबंधी अभ्यास गट RK खन्ना. G रामचंद्रन पंचायतराज प्रशिक्षण समिती केंद्र समिती. V रामनाथ 1969 आहे. मूळ भूमी विकास नियोजनांमध्ये समुदाय विकास संस्था, पंचायतराज संस्था स्थापन कराव्यात अभ्यास गट आहे. N रामकृष्णय्या 1972 समुदाय विकास व ग्रामपंचायतीच्या 5वी पंचवार्षिक योजना आखण्यासाठी अभ्यास गट आहे. श्रीमती दया चौबे 1976 आहेत. समुदाय विकास व ग्रामपंचायतीच्या समुदाय विकास व ग्रामपंचायती राज या संदर्भात माहिती आहे. अशोक मेहता 13 डिसेंबर 1977ला, अहवाल 21 ऑगस्ट 1978ला आला. जनता सरकारद्वारे स्थापित देशातील दुर्बळ होणाऱ्या पंचायतीराज संस्थांना सामर्थ्यवान करण्यासाठी 132 शिफारसी आहेत. GVK राव नियोजन आयोगाने स्थापन केलेली विकास व ग्रामीण विकास व दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम यासाठी प्रशासनिक व्यवस्थेचा अभ्यास केला कोणी GVK राव 1985ला आलेली आहे. नंतर LM सिंघवी 1986. राजीव गांधी सरकारने लोकशाही विकास व ग्रामपंचायतराज संस्थांना पुनरुज्जीवन करणे यासाठी स्थापना आहे. थंगन समिती 1988ची आहे. जिल्हा नियोजनासाठी जिल्ह्यामध्ये राजकीय व प्रशासकीय संरचना यांचे अध्ययन करण्यासाठी स्थापन आहे. गाडगे समिती 1988. काँग्रेस पक्षाने स्थापन केलेली पंचायतराज संस्था सर्वाधिक प्रभावी कशा होतील या प्रश्नावरती विचार करण्यासाठी. नंतर वसंतराव नाईक समिती 22 जून 1960ला स्थापन झालेली. वसंतराव नाईक समिती 22 जून 1960ला स्थापन. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी आहे. महाराष्ट्रात स्थानिक प्रशासनाचे प्रारूप सुचवण्यासाठी आहे. महाराष्ट्रात स्थानिक प्रशासनाचे प्रारूप सुचवण्यासाठी आहे. वसंतराव नाईक समिती 1960 22 जून. नंतर बलवंतराय मेहता समिती कधी आली? बलवंतराव मेहता समिती 1957ला. 1957ला अहवाल दिला सर त्यांनी. नंतर आहे लना बोंगीरवार समिती 2 एप्रिल 1970. महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळ ठरावाद्वारे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत व्यवस्थेला त्रुटी शोधण्यासाठी आहे व त्यावरती उपाययोजना सुचवण्यासाठी. बाबूराव काळे समिती 1980 मंत्रिमंडळ उपसमिती आहे. प्राध्यापक PV पाटील 18 जून 1984. बाबूराव काळे 1980. लना बोंगीरवार 1970. भूषण गागराणी 1994. 96 म्हणलं तरी चालतं. ग्रामपंचायत आर्थिक स्वायत्त याविषयी वारसीकरण आहे. नंतर VKR राव समिती 1960 पंचायतीच्या सांख्यिकीय सूत्रांनी. मिश्रा समिती 1961 पंचायतराज सहकारी संस्था संदर्भात समिती आहे. V ईश्वरन पंचायतराज प्रशासनासंबंधी. राजगोपालन 1962 न्यायपंचायती संदर्भात. MR रामकृष्ण 1963 अंदाजपत्रक संदर्भात. K संतानम 1963 ग्रामपंचायत पंचायतराज विषयक समिती आहे. RK खन्ना 1965 पंचायतराज लेखापरीक्षण समिती आहे. RK खन्ना. G रामचंद्रन समिती 1966ला पंचायतराज प्रशिक्षणासंदर्भात आहे. श्रीमती दया चौबे समिती 1976 समुदाय विकास कार्यक्रम आणि पंचायतराजसाठी आहे दया चौबे. नंतर ललित मथुर 2001 पंचायतराज संस्थांचे अधिकार कार्य आहे. श्रीमती राजवंत संधू जिल्हा नियोजनावरती मार्गदर्शक प्रणाली जिल्हा नियोजन मार्गदर्शक प्रणाली आहे.